नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 12 जुलै 2024 वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील आपल्याला सर्व शेतमालाचे दर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर आज मार्केटमध्ये आपल्याला फळांच्या बाजारभावामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का, तर हे आपण जाणून घेणार आहोत। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते। आज आपल्याला झेंडूच्या दरामध्ये थोडाफार वाढ झालेली पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आज झेंडूच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळते। तर आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला झेंडूसाठी 40 रुपये किलो ते जास्ती असते 50 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या झेंडूसाठी कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते दर पाहायला मिळते। तर झेंडूमध्ये आपल्याला जे हलक्या झेंडूमध्ये आपल्याला जे क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते, तर पावसाने भिजलेल्या आपल्याला झेंडूसाठी कमीत कमी 10 रुपये किलोपासून झेंडूसाठी दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी उच्चांकित दर आपल्याला 50 रुपये किलो आज पाहायला मिळते। आस्टरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आस्टरसाठी 80 रुपये ते 100 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आस्टरसाठी 100 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। ब्ल्यूडीजीची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला चांगल्या ब्ल्यूडीजीसाठी दर जे आहे ते कमीत कमी आज 50 रुपयापासून ते जास्ती असतं 70 रुपयापर्यंत एक क्विंटलसाठी दर पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये आपल्याला पाऊस जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे तेजी ब्ल्यूडीजीसाठी पाहायला मिळते। तर आज आपल्याला पार्सल पाहायला मिळते। तरी एक्सपोर्टसाठी माल आपल्याला तयार होताना पाहायला मिळते। तर फुलांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी पावसामुळे दर जे आहेत आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। आज आपल्याला शेवंतीसाठी कमीत कमी 80 रुपये किलो ते जास्ती असते। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 130 रुपये किलोपर्यंत आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये आपल्याला शेवंतीची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। आज आपल्याला जलबेरासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये जास्ती असतं 40 रुपये किलोपर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जरबेरा पाहायला मिळते। तर त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला आवक पाहायला मिळते। तर जरबेरासाठी आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते जास्ती असतात, चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत एक गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला जरबेरासाठी 10 रुपयापासून दर पाहायला मिळालेला आहे। तर मार्केटमध्ये क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे जरबेरासाठी चांगल्या तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। जिप्सोफिलाची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 150 ते 200 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जिप्सोफिला पाहायला मिळतो। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चांगला दर पाहायला मिळतो। डबल स्टिक गुलछडीची आपण आवक या चांगल्या आपल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डबल स्टिक गुलछडीसाठी 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर पूर्ण बंचसाठी आपल्याला 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळालेला आहे। तर मार्केटमध्ये आवक भरपूर आहे, त्याचबरोबर डबल स्टिकच्या गुलछडीसाठी दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळतात। आज आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये ऑर्चिड पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 300 रुपये ते जास्ती असते 400 रुपयापर्यंत एका बंचसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, याच्यामध्ये आपल्याला 20 स्टिक पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार आपल्याला 300 ते 400 रुपयापर्यंत ऑर्चिडसाठी दर पाहायला मिळते। तर आवक हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते।